कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ अधिनियम 2013 वर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली। स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय कळंब व भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला लैंगिक छळ व तक्रार समितीद्वारे आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होऊ नये म्हणून अंमलात आणावयाचे कायदे या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा बुधवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाली। या कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना आयोजक प्रमुख डॉक्टर कल्पना कोरडे, प्राचार्य स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय कळंब यांनी कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक, भयमुक्त व समानतेचे वातावरण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच यासंबंधी जनजागृती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले। कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक बाळासाहेब धांदे, व्यवस्थापक शिवशक्ती शिक्षण संस्था कोठावेनी यांनी महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देणे ही समाजातील सर्व घटकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले। त्यासाठी आई वडिलांचे संस्कार व शिक्षकांची शिकवण याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले। कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉक्टर हेमंत बारटकर, प्राचार्य भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव यांनी महिलांना कामाच्या ठिकाणी भयमुक्त वातावरण निर्मितीचे महत्त्व अधोरेखित करताना सुरक्षिततेची हमी दिल्यास त्या पूर्ण क्षमतेने देश विकासात आपले योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला। प्रमुख मार्गदर्शक म्हणून बौद्धिक सत्रात प्राध्यापक डॉक्टर श्वेता शिरस्कार, शासकीय विधी महाविद्यालय मुंबई यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 याविषयी सविस्तर अशी माहितीपर मार्गदर्शन केले। पुढे त्यांनी या कायद्यातील विविध तरतुदी, कायदा निर्मितीचा उद्देश, छळाची व्याख्या, कार्यालय प्रमुखांची भूमिका, समिती सदस्य निवड प्रक्रिया, तक्रार करायची पद्धत, गुन्ह्याची गंभीरता पाहून कारवाईची तरतूद, पीडित महिलेचे हक्क, साक्षीदार आणि पंचांची भूमिका इत्यादी मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली व विषयाची संवेदनशीलता उपस्थितांना पटवून दिली। बौद्धिक सत्राचे अध्यक्षपद प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर यांनी भूषविले होते। या कार्यशाळेचे सूत्रसंचालन संयोजक डॉक्टर संजय शेनमारे, ग्रंथपाल यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉक्टर स्वाती पाटील, प्राध्यापक डॉक्टर कल्पना गोंडे यांनी केले। कार्यशाळेस दोन्ही महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता विकासाचे प्रमुख, महिला लैंगिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सदस्य, कार्यशाळेचे संयोजक आवर्जून उपस्थित होते। या कार्यशाळेत राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, अभ्यासक बहुसंख्येने उपस्थित होते।